शिवजींना मिळवण्यासाठी कुठल्याही भोगची आवश्यकता नाही. असं मानलं जातं की या ज्योतिर्लिंगचे दर्शन केल्यावर मात्र मागच्या आणि या जन्मातल्या पापातून मुक्त होतो. मित्रांनो, ही कथा आहे तिन्ही रूपी विराजमान शिवजींची. ही कथा आहे स्वयंभू प्रकट झालेल्या शिवजींची. ही कथा आहे मंदिर निर्माण करणाऱ्या गौतम ऋषी मुनींची. जगातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक 9वे ज्योतिर्लिंग ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे मंदिर त्र्यंबकेश्वर. जवळजवळ मित्रांनो 5:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराजवळ, मंदिराची लाईन लावायला. जस्ट अंघोळ वगैरे करून आता चाललो आहे तिकडे. माझ्याबरोबर माझा भाऊ आहे, आम्ही दोघे चाललो आहे. सो जाऊया आणि भेटूया. मंदिर ये सामने ही, मंदिर सामने. इथे रस्त्यात तुम्हाला कमळचे फुलं वगैरे विकणारे वगैरे मिळतील. चांगलं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा अदरवाईज तुम्ही तसंही गेलात तरी चालेल. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि लाईन वगैरे तर आता लावायची जाऊन. आणि जसं की आम्ही जिथे आंघोळ केलं होतं तिकडेच एक पोरगा होता, त्याला आम्ही विचारलं होतं की किती वेळ लागेल वगैरे दर्शनासाठी. तर त्यांनी आम्हाला सहजासहजी सांगितलं होतं की 7:30-8पर्यंत तुम्ही दर्शन वगैरे करून बाहेर याल. आता सध्या आम्ही पोहोचलो आहे तर अजूनपर्यंत लाईन वगैरे दिसत नाही आहे, पण होप की आम्ही लवकरात लवकर जाऊ आणि लवकरात लवकर दर्शन करून येऊ. फुल लेके जा मंदिर में लो ना भैया. दादा फुल प्रसाद घेऊन जा. नाही, मंदिरासाठी लाईन कुठून आहे इकडं? मंदिरासाठी लाईन फर्स्ट राईट. मित्रांनो, लाईन पण खूप आहे इथे. बघा, तुम्हाला दाखवतो लाईन खूप आहे इकडे, पण लाईन पटापट जाते. त्यामुळे जर तुम्ही जेव्हा याल इकडे तर सकाळी या, पहाटे आंघोळ वगैरे करून मस्तपैकी आणि भोलेबाबांचं दर्शन घेऊन तृप्त व्हा. ही मंदिराच्या आतमध्ये आता एंट्री मारली आहे आणि जसं जसं जवळजवळ येतो ना मित्रांनो, खूप भारी वाटतं आतमध्ये आल्यावर. आता गर्दी वगैरे नाही आहे त्यामुळे इकडे ही लाईन नाही, पण जेव्हा जास्त गर्दी होते तर तेव्हा लाईन वगैरे सर्व तिकडे जाते. आणि आता थोडीफार लाईनी कमी आहे, सो त्यामुळे आमची लाईन पटापट जाते. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव. हर हर महादेवा. मित्रांनो, हे मंदिर त्या काळी काळ्या दगडाने बनवलं होतं. त्यामुळे मंदिरामध्ये जेवढी वास्तू बनवलेली आहे ती अख्खी काळ्या दगडाने बनवलेली आहे. तुम्हाला दाखवते बघा, हे पूर्ण अख्खं जे मंदिर आहे काळ्या दगडाने बनवलं आहे.
मित्रांनो, इथे नागदोष आणि सर्पदोषची पूजा केली जाते. आधी पूजा बाहेर व्हायची दुसरीकडे, पण आता ती इथे करतात. सगळी नागदोषची पूजा सगळी चालली इकडे. दर्शन करून खूप बरं वाटलं. चांगली वाईब आहे. तुम्ही येऊन जर बघाल इकडे तर खूप बरं वाटेल, तुम्हाला तृप्त होईल मन तुमचं. आणि दुसरी गोष्ट तर इकडे मला एक दाखवायचं आहे. मंदिराचं एक स्कल्पचर तुम्हाला दाखवतो. एवढं डिटेलमध्ये त्यांनी केलं आहे ना, खूप छान केलं आहे. म्हणजे त्या काळी जर आपल्या पूर्वजांनी जर एवढं छान केलं असेल तर म्हणजे विचार करा त्यांची थिंकिंग लेवल काय असेल आणि त्यांचं विचारसरणी काय असेल. त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. नाशिकपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यात 3 ज्योतिर्लिंग आहेत: ग्रिष्णेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शंकराला प्रेरित आहे. महाराष्ट्रामधील सर्वात कमी तापमान असलेलं शहर हे नाशिक आहे. इथे सर्रास तापमान 7 ते 8 डिग्रीपर्यंत जाते. गौतम ऋषी आणि अहिल्याबाईचे हे निवासस्थान होते व ते दोघे शेती करत होते. शेती करत असताना तेथे एक गाय आली आणि त्या गायीला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु हाकलताना चुकून त्या गायीला दगड लागला आणि त्या गायीचा जागीच मृत्यू झाला. त्यांना गौहत्येचा पाप लागला. त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची तपस्या केली. भगवान शंकर त्यांच्यावर तपस्येने प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी गोदावरी नदीला पृथ्वीवर येण्याचे आश्वासन दिले, पण गौतम ऋषी मुनींवर गौहत्येचा पाप असल्याकारणाने गोदावरी नदीने पृथ्वीवर येण्यास नकार दिला. भगवान शंकरांना क्रोध अनावर झाला. त्यांनी आपली जटा आपटली. गोदावरी नदीचे उगम झाले. गौतम ऋषी मुनींनी स्नान केले आणि माफी मागितली आणि मंदिर निर्माण केले. पौराणिक कथेनुसार त्र्यंबकेश्वर मंदिराला ज्योतिर्लिंग या रूपाने मानलं जातं. वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी या ज्योतिर्लिंगाला मुकुट घालून सजवलं जातं व लाखो भाविक बघण्यासाठी गर्दी करतात. पण सन 1648च्या सुमारास मुघल सल्तनतचे बादशाह म्हणजेच औरंगजेब यांनी मंदिराला विडा घातला. महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता असल्याकारणाने मंदिर तोडून त्यांनी मस्जिद निर्माण केले. कालांतराने त्यांची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर सन 1740 ते 1760 या कालावधीमध्ये तिसरे पेशवा बालाजी बाजीराव यांनी मंदिराची पुनर्निर्मिती केली. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत ब्रह्मगिरी पर्वतला, जिथे शिवजींनी आपली जटा आपटली होती. ते पर्वत आहे आणि इथे ब्रह्मानी तपश्चर्या केली होती खूप वर्षापूर्वी. सो हे पर्वत आहे. त्या पर्वतावर चढायला आता आम्ही चाललो आहोत. सो तुम्हाला दाखवतो कसा आहे पर्वत.